मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा निम्म्यावर आलाय। त्यामुळे टंचाई जाणवू लागली आहे आणि काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। मार्चमध्येच ही परिस्थिती ओढवली आहे, त्यामुळे मे जूनमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होईल अशी चिन्ह आहेत। अर्थात गतवर्षीपेक्षा यंदा परिस्थिती चांगली आहे असं धरणांमधल्या पाण्याची आकडेवारी सांगते। बघूयात ही आकडेवारी नेमकी काय आहे। कोणत्या धरणात किती पाणीसाठा आहे? 61.42% पाणीसाठा जायकवाडी धरणामध्ये आहे। बीड जिल्ह्यातील मांजरा धरणामध्ये 63.62% पाणीसाठा आहे। माजलगावात धरणामध्ये 39.80% पाणीसाठा आहे। हिंगोलीमध्ये येलदरीत 70.30% पाणी आहे। 47.20% पाणीसाठा सिद्धेश्वर धरणात आहे। नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार धरणामध्ये 53.22% पाणी आहे। विष्णुपुरी धरणामध्ये 52.90% पाणीसाठा आहे। धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पात 71.44% जलसाठ्याची नोंद आहे। सीना कोळेगाव प्रकल्पात 36.26% पाणी आहे। परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये 48.48% जलसाठ्याची नोंद आहे।